चला तर मंडळी काय तर स्पेशल बनवूया। मिक्सरचं भांडं घेतलं, फुटाणे डाळ, खोबरं, मिरची, कोथिंबीर, आलं सगळं मिक्सरला बारीक करून घेतले। मी इथे चटणी बनवून घेतलेली आहे। उडीद डाळ भिजवून छान पीठ फर्मेंट झालेलं आहे। ते खोबरं, मिरची, आलं, चवीनुसार मीठ घालून सगळं पीठ 1-2 ते 3 मिनिटं फेटून घेऊया। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घेतलेलं आहे। तेल गरमच करत ठेवलेलं, तेल गरम झालेलं आहे। हळूवारपणे आपण वडे तेलात सोडूया। दोन्ही बाजूने वडे खरपूस भाजून घेऊया। लो टू मीडियम फ्लेमवर वडे छान तळून झालेले आहेत, पाहू शकता। तूर डाळ, टोमॅटो टाकून मी इथे डाळ शिजवून घेतलेली आहे। आपली डाळ छान शिजलेली आहे। एका पातेल्यात मी तेल गरम करत ठेवलं। जिरे, मोहरी, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा सगळं तेलात परतून दिलं। परतून झाल्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातलं, आपलं घरगुती लाल तिखट घातलं आणि आपण शिजवलेली डाळ त्यामध्ये घालून घेतली आणि सगळं एकसारखं मिक्स करून घेतलं। आपल्या चवीनुसार मीठ घालायचं, थोडा चिंचाचा तुकडा, गूळ घालायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि उकळी येऊन द्यायची। इथे आपले ताट तयार आहे। कशी वाटली उडीद वड्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। थँक्यू बरं का, या खायला।